नमस्कार, मी वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त. मागचे 15 दिवस जर आपण बघितले तर शहराच्या दृष्टीने आव्हानात्मक होते. पूर परिस्थिती होती. ह्याही परिस्थितीत ज्या विभागाचं काम थांबलं नाही तो विभाग म्हणजे स्वच्छता विभाग. त्या विभागाची प्रमुख या नात्याने मी आज पत्रकार परिषद घेतली आहे. तर आत्ता आमचे चालू असलेली कामं आणि आगामी आम्ही हाती घेतलेली कामं याचा आम्ही आढावा इथं घेतला. पत्रकारांकडनं आम्ही सजेशन पण घेतले. तर सगळ्यात चांगलं जे काम आहे, उद्या 2 तारखेला दसरा आहे. त्यानंतर जे आपण घट विसर्जित करतो, तर मला सगळ्या सोलापूरवासियांना आव्हान करते मी, 26 ठिकाणं, 26 उद्यानं याची यादी आम्ही प्रसिद्ध करतोय. त्या 26 ठिकाणी 27 केंद्र आहेत. 26 ठिकाणं आहेत, 27 केंद्र आहेत. त्या ठिकाणी आपण आपलं घटाचं जे आहे ते संकलन करावं आणि आम्ही त्या घटाचं खतामध्ये रूपांतर करणार आहे. तर त्याच ठिकाणी दर मंगळवारी निर्माल्य पण आम्ही स्वीकारणार आहोत. तर आपलं निर्माल्य इतरत्र न टाकता उद्यानाच्या ठरलेल्या ठिकाणीच आपण संकलित करावं असंही मी आव्हान करत आहेत. आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांमध्ये वाढ होणार आहे. माननीय पालकमंत्री साहेब यांच्या DPC निधीतनं आपल्याला 38 घंटागाड्या मिळत आहेत. त्यातल्या 25 घंटागाड्यांचं लोकार्पण 2 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी आपण लोकार्पण करत आहोत. तर ह्या घंटागाड्या आल्यानंतर निश्चितच रूट कव्हर केले जाणार आहेत आणि स्वच्छता मोहिमेत भरपूर फरक पडला जाणार आहे. आपण शहरात आजोरा म्हणजेच आपलं जे बांधकामाचं साहित्य आहे, वेगवेगळे पडलेले पाईप जे आहेत, ठिकठिकाणी नादुरुस्त असलेले जे वाहन आहेत, तर त्यांना आपण जाहीर आव्हान केलं आहे की ते उचलून न्या ज्याचं असेल त्याचं. त्याला जर प्रतिसाद नाही मिळाला त्यांना आपण नोटिसाही देणार आहोत. त्यानंतरही त्यांनी जर उचलून नाही नेलं तर ते वाहनं जप्त केले जाणार आहेत आणि अशा ठिकाणचा जो मलबा कचरा आहे तो आमच्या विभागाकडनं काढला जाणार आहे. सगळ्या रस्त्याच्या 967 आम्ही बिट्स तयार केलेले आहेत. ते प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं वाटप केलेलं आहे आणि त्या रस्त्याच्या स्वच्छतेबरोबर त्या रस्त्याच्या डिवायडरमधलं गवत आणि रस्त्याच्या कडेचं गवतही त्या बिट्समधलं आम्ही काढून घेत आहे. ट्रान्सफॉर्मर जे असतात, विद्युत ट्रान्सफॉर्मर, त्याच्या खालीही गवत वाढलेलं दिसलं तर आम्ही तेही काढून घेण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सोलापूर शहर अधिक स्वच्छ दिसण्यासाठी आणि तिथं स्पर्धात्मक स्वरूप येण्यासाठी 26 वॉर्ड याच्यामध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा असं आयोजित करणार आहोत. त्यासाठी सर्व पत्रकार बंधू, सर्व सामाजिक संस्था यांची आज आपण बैठक घेत आहोत. त्यांचे सगळे जे सजेशन येतील आणि प्रशासनाने त्याच्या अनुषंगाने करणारे नियम केले जातील. 2 ऑक्टोबरला माननीय पालकमंत्री साहेब, माननीय आयुक्त साहेब या स्पर्धेची घोषणा करणार आहेत आणि आपली स्वच्छ वॉर्ड स्पर्धा सुंदर सोलापूर करण्यासाठी, स्वच्छ सोलापूर करण्यासाठी आपण प्रस्तावित करणार आहोत. सगळ्या पत्रकार बंधूंचे मी आभार इथं व्यक्त करते. आपलं जी दिवाळी आहे ती अधिक स्वच्छ करण्यासाठी आणि पूर्णच आपलं स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर अशी आपली ख्याती व्हावी ह्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. त्यात नागरिकांचं योगदान महत्त्वाचं आहे, पत्रकार बांधवांचंही योगदान, सर्व सामाजिक संस्थांचं योगदान महत्त्वाचं आहे. मी सगळ्यांना आम्हाला सहकार्य करण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे आवाहन करते. धन्यवाद.